तुम्ही एक तरुण गाडा मालक आहे. तुम्ही आता भरपूर तरुण मुलं शर्यत क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्या तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल? कुणाला ईर्ष्या करून कुणाला हे करून म्हणजे ह्याची गाडी मारतोच हे करून हे अशा प्रकारे जर तुम्ही राऊंड करत असतील तर तुम्ही मला सांगा, मैदानामध्ये पैऱ्याचं नियोजन, गाडीवान हे नियोजन कसं लावताय तुम्ही मैदानामध्ये? तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, माझा काय खानदानी मी बैलगाडी शर्यत शौकीन नाही किंवा काय नाही. माझी पहिलीच मी पिढी आहे किंवा मी एकटाच आहे की आमच्या 3-4 पिढीमध्ये मी बैल सांभाळून माझा बैल ह्या लेवलला पाहिला. ना आमचे वडील केल्यात, ना आजोबा केल्यात, ना पंजोबा. 4-5 पिढीमध्ये हा उद्योग कोण केलेला आहे. मला रिअल गोष्ट सांगतो, मला प्रथमतः बैलांची सापटी सुद्धा बांधायला येत नव्हती. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील लिंगणूर या गावी. आणि या लिंगणूर या गावी आहे गेम चेंजर हरण्या. नाव गेम चेंजर, काम पण गेम चेंजर. हिंद केसरी गेम चेंजर हरण्याची मुलाखत आपण बघणार आहे. चला तर मग, वादळी आणि अत्यंत अनुभवी माहितीपूर्ण मुलाखत आहे. चला तर शेवटपर्यंत बघू. नमस्कार, मी चेतन जाधव. संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकला ज्या मुलाखतीची प्रतीक्षा होती, आज आपण तीच मुलाखत घेऊन आलेलो आहे. गेम चेंजर हरण्या. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत अजिंक्य कोपर्डे दादा, सांगली जिल्हा, गाव आहे लिंगणूर. सर्वप्रथम तुम्ही पुण्यावरून आपल्या बैलासाठी मुलाखत घ्यायला आला त्याबद्दल तुमचे आमचे मित्रपरिवाराकडून मनापासून आभार व्यक्त करतो. आता साहजिकच आहे, बैलांना तुमच्या नेरली मैदानामध्ये ट्रॅक्टर जिंकलं, त्याचबरोबर डोंगरवाडी मैदानामध्ये लाखाचं बक्षीस होतं ते देखील जिंकलेलं आहे. लागोपाठोपाठ आणि अशी 3 आता तुमचे मला वाटतं 3 क्रमांक पाठोपाठ प्रथम क्रमांक आहेत. या पाठीमागचं काय नेमकं बैल तुमचा आता नंबर करत आहे? पहिली गोष्ट म्हणजे विषय असा ह्या बैलाचा, आपल्या आदतपासून या बैलाला अगोदरच्या याच्या मालक होते बिरा गुटुकडे. हा बैल प्रॉपर गिरडीचा बैल. त्या मालकांनी लहानपणापासून या बैलाला अतिशय कमी पळवला आहे. म्हणजे जे गाडा मालक लहानपणी म्हणजे बैलांना अति कमी वयात आडवतिडू मारतात, म्हणजे जास्त पळवतात, त्या प्रकारे जर बैलांना मैदान केलं तर भविष्यात जनरलला तो बैल घडू शकत नाही. काय तर बैलामध्ये डिफेक्ट होतोय, काय ना काय प्रॉब्लेम बैल मागं सरकतोय तो. म्हणजे हाय लेवलचं अचिव्हमेंट तो बाकीचं बैल करू शकत नाहीत. त्या मालकांचं कुठेतरी पुण्य आहे किंवा त्या मालकांच्या सांभाळणे ह्या बैलाला खरा तयार केला. त्या मालकांनी, हा बैल होता अगोदर येडा, ब्रेक कमी, कसंही आडोतिडो जायचं, पळायची पद्धत चुकीची होती याची. ह्याला खरं तयार केला त्या मालकाने. म्हणजे माझा काय मालकाने सांगितलं तुम्हाला मी माहिती दिली. विजू खांडेकर म्हणून गाडी बनवते, ते माझ्या परिचयाचे चांगले, पण त्या मालकांनी ह्याला शहाणा करण्यासाठी त्या विजू खांडेकरकडे सोडलेलं. हा बैल तयार करायला मागं जर विजू खांडेकरांचं जर श्रेय आहे म्हणत पण काय आपला अडचण नाही. आता तुमचा जो गेम चेंजर हरण्या, याचं गेम चेंजर हरण्या असं नाव काय? गेम चेंजर हरण्या हे नाव हे आम्ही ठेवलं नाही, हे आम्ही लिंगणूर हरण्या असं म्हणत होतो. हे पब्लिकनं तयार केलेलं नाव आहे. मग गेम चेंजर असं का ठेवूया म्हणून मी भरपूर जणांना विचारलं. तर आतापर्यंत असं व्हायलंय की कंटिन्यू एकच पैरा असं जास्त करून या बैलाला राहत नसतोय. प्रत्येक वेळी एकदा बगड असं नाव पडतंय, एक बगड जनरल बैल पडतोय, एकदा जनरल पडतोय. मग कसं आहे माहिती काय, ह्या बैलाच्या गळ्यात कुठलाही बैल कमी जास्त जर आला तर बैलाची कपॅसिटी आहे की बाबा त्या बैलाला खेचून घेऊन रेगला नंबर करायची, प्रथम क्रमांक आणण्याची. मग गेम चेंज म्हणजे विषय कसा आहे बैलाचा माहिती काय, 4ची गाडी 1ला नेणे किंवा शेवट फिरायला सगळ्यात हालताना सगळ्यात मागून हलणे, अशा काही गोष्टी या बैलाच्या बाबतीत घडल्यात की आम्ही म्हणजे आता हे होऊ शकत नाही ते बैलाने करून दाखवले. टाकळवेड मैदानाला चांगला एक 100-200 मीटर गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, तरी त्यानंतर जाऊन रेगला गाडी नंबर होणे, ह्या अशा भरपूर गोष्टी एकट्याच्या जीवावर गाडी नंबर करायची ताकद आहे बैलाची. बरोबर. त्यामुळं गेम चेंज करतोय पण त्याचं गेम चेंजर ठेवले म्हणली पब्लिक. साहजिकच आहे, बैल गेम चेंज करतोय म्हणून बैलाचं नाव पब्लिकनं ठेवलेलं आहे गेम चेंजर. काम गेम चेंजर, नाव गेम चेंजर. तर दादा मला सांगा, बैलाची अशी काय खासियत, बैलाची अशी काय स्टाईल आहे मैदानामध्ये वगैरे असं? आरत परतला विषय कसा असतोय, प्रत्येक वेळी रान वेगवेगळं असते. एक स्पेसिफिक असं पट्टा नाही किंवा ट्रॅक नसतोय की बाबा इथंच रोज पळायचं तुम्ही. साहजिकच चढ उतार असणार. चढ उतार प्रत्येक वेळी जर गावचं रान वेगळं, प्रत्येक वेळी नियोजन कमिटी वेगळी,
प्रत्येक रानाचा चढ उतार वेगळा, वातावरण प्रत्येक गावाचं वेगळं, हे प्रत्येक गोष्टी म्हणजे फरक आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीने मात देऊन लांडा असू दे किंवा लांब असू दे किंवा बोळकांड असू दे किंवा पैस असू दे, ह्या प्रत्येक रानाला उत्तर देऊ शकतोय बैल. हे या बैलाचं म्हणजे खासियत म्हणलं तर काय अडचण नाही. तुम्ही म्हणलं तर बैल उजव्या बाजूला असं काय बैलाचं हे? बैल तसा गाडीला दुई सोग्याला जाऊ शकतोय, डावीला उजवीला जाऊ शकतोय. पण कसं आहे, बैलाला ज्या उजवीला जे बैल जे छानपण आहे ते डावीला नाही. त्यामुळं काय होतंय, पळू शकतो डावीला 100% पळू शकतोय. पण प्रॉब्लेम काय होतोय, बाकीच्या गाडी आता एखाद्या आमच्या ड्रायव्हरने समजा पुढं काहीतरी अडथळा आहे, थांबवायचं आहे आपल्याला गाडी, तर त्यावेळी काय होणार, बैलाला ते ओढलेलं कळत नाही की बाबा मला थांबायचं आहे. उजवीला जे छानपण आहे ते डावीला नाही. त्यामुळे काय होतं, बाकीच्या गाड्यांचा खोळंब होते आपल्या ह्या चुकीमुळे. त्यामुळे ह्याला एकच बाजू ठेवला आहे, कारण एक बाजूला व्यवस्थित पोहोचते त्या बाजूला पळवायचं, बाकीच्या कोणाचा अडचण होऊ नये एवढी इच्छा असते आपली. बरोबर आहे. भरपूर लोकांचं असं म्हणणं असते बैल अंगानं उंच पाहिजे, लांब शिंगाचा पाहिजे, देखणा असा तरणा बांड बैल तोच नंबर करतोय, हे कितपत खरं आहे? आता तसं सांगायला गेलं तर अति जातीचं बैल कधी पडत नसतो, लक्षात ठेवा. जो 100% जातीचा बैल असतो की नाही, तो वळू क्षेत्रात काम करू शकतोय, पण ह्या बैलगाडी क्षेत्रात काम करू शकत नाही. अति मोठा बैल, अति मापाचा बैल सुद्धा चालत नाही. कारण त्या आरत परत तुम्हाला मगाशीच म्हणलो की रान एकसारखं नसते. चाललं असतं एक, जसं आउट ऑफ कंट्रीमध्ये रेसकोर्सला जे प्लॅटफॉर्म असतोय, पळायला हे ट्रॅक असते, सपाट रान असते. इथं कसा चढ उतार आहे, मणक्यामध्ये गॅप पडतात, रोज टेम्पोत चढायचा आहे, रोज उतरायचा आहे, रोज वेगवेगळे प्रकार आऊत आहेत, रोज वेगवेगळ्या प्रकार वजन वाढायचं, बांधावरून गाडी उडते. हे प्रत्येक मोठ्या मापाच्या बैलाला सहन होत नसतं. त्यामुळे बैलाला हे माप म्हणजे स्पेसिफिक एक नंबर आहे, लक्षात ठेवा. दादा आता मला सांगा, ह्या बैलासोबत अशी इतर कोणती बैल आहेत जे याला एक नंबर म्हणजे पैऱ्यामध्ये किंवा नंबरामध्ये कायम पुढं असतात, अशी कोणती बैल आहेत का? आता तसं आमचे ते भावाचा बैल बुधगाव माने बंधूंचा बुधगाव राजा आहे, ह्याची गाडी एवढी सुपिरियर पद्धत सांगतो मला की देखते रहने का असं काम आहे दोन्हीच. हा दादा मला सांगा, इथं महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये इतका एक फेमस बैल आहे, त्याचं नाव हेलिकॉप्टर बैजा आहे. बरोबर. त्या बैलासोबत याचं पैर वगैरे आणि नंबर वगैरे झालाय का? हेलिकॉप्टर बैजा हा बैल सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आमचे बाळूदादा हजारे यांचा बैल. म्हणजे आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतं या क्षेत्रामध्ये. अजिंक्य तू चुकालायस, हे तू बरोबर करायला पाहिजे, हे सारखं त्यांचं आप्पादादा असते, बाळूदादा असते, आमच्या म्हणजे सारखं आम्हाला सांगणं असते त्यांचं. त्यांचा बैल झुपणे हे माझंच नाही, आरत परतच्या प्रत्येक बैलगाडी मालकाचं इच्छा आहे ही बैल झुपायचं. आणि दादांनी मला स्वतः बुलेटचं मैदान निघलेलं कर्नाटकमध्ये, आणि कर्नाटकमध्ये हेलिकॉप्टर बैजाचे एवढे फॅन आहेत तुम्हाला सांगतो. आणि त्या कर्नाटकमध्ये आमचा बैल दादांनी झुपणे हे आमच्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि तिथे ही बुलेटची गाडी आहे, ही बैजाच्याने आपल्या हरण्याचीच आहे. कोणती ही बुलेट? हा, सावळगीला बुलेटचं मैदान होतं, तिथं प्रथम क्रमांक झाली. ठीक आहे. आणखी एक बैल आहे कोल्हापूरचा हिंद केसरी हरण्या, त्या बैलासोबत काय पैर वगैरे झालेलं आहे का कधी? काय झालं, तो बैल बंदीच्या काळात म्हणजे पळत होता बैल अगोदरपासून. त्यामुळे बैलाचं वय आता म्हणजे झाल्यामुळे त्या मालकांनी कसं आहे जरा बैल तर थांबवलाय त्याने. बर. हा, त्यामुळे त्याच्याने आमचा काय पळायचा योग आला नाही. तुमच्या दावणीला किती बैल आहेत? टोटल 11 बैल आहेत आपले. आता खास गेम चेंजर हरण्यासाठी गाडीवान? ह्या बैलाचा गाडीवान एकच आहे, शानूर भाई आपले. शानूर भाई? हा, लंगरपेठचे आहेत, ते खूप जुने गाडीवान आहेत. त्यांच्याबद्दल असं काय तुमचं म्हणणं? शानूर भैया म्हणजे एक गाडीवान असा आहे की संयमानं गाडी हाणणारा गाडीवान. आतापर्यंत ह्या आपल्या हरण्याला कुठं अडकवलंय, कुठं खोळंबा केले किंवा दुसऱ्या गाडीला कधी काय प्रॉब्लेम केले, असं कधी काय शानूर भैयाने काय केलं नाही. आणि ह्या बैलाला हँडल करायला शानूर भाईच लागते. गेले 3 वर्ष झालं ह्या बैलाचं गाडीवान ते एकच आहे, शानूर भाई. बैलानं जिंकलेली अशी कोणती कोणती मोठमोठी मैदानं? बैलानं शिरोळ, सुरुवातीला शिरोळचं पहिलं मैदान, परत टाकळीवाडी तिथं पण एकच झाली गाडी, शिरोळ पण एक झाली, बेनाडी 5 लाखला 2य क्रमांक झाली गाडी, परत ममदापूरला एक झाली,
सावळगीला एक झाली, परत सांगलवाडी एक, आता काल डोंगरवाडी एक, नेरली एक, आणि बारीक सारीक आहेत त्यांचं काय तुम्हाला बरोबर. नाव सांगत नाही मी. एक 10-15 मैदान आहेत मोठे. अशी मैदानामधली जी तुमच्या मनात राहिलेली एक आठवण जी तुम्हाला खास वाटते, अशा कोणत्या मैदानातली एक खास आठवण आहे का? आहे की. तसं दोन मैदानांचे, एक बेनाडी आणि एक टाकळीवाडी. टाकळीवाडी मैदानामध्ये एक किस्सा झाला होता. भुजार नागाच्या गाडीचा ना आमचा जरा थोडा स्टार्टिंगलाच अपघात झाला होता, त्यामुळे आमची गाडी पब्लिकमध्ये सरकलेली आहे. मग चांगलं एक 100-200 मीटर गाड्या पुढे गेल्या सगळ्या पूर्ण. मग तिथून परत मागणं जाऊन सुरुवातीच्या तुम्ही ड्रोन शूटिंगवर बघितलं तर ते ड्रोन शूटिंग मध्ये पण गाडी दिसत नाही, कलरला आपली गाडी दिसायला चालू होत्या. मग कलरला दिसल्यावर तिथून तिथे 4 गाड्या मारणे, परत डांबरीपर्यंत आल्यावर तिथं 4 गाड्या मारणे, परत डांबरी उतरल्या गाडी मारून रेगेला एक होणे. म्हणजे तिथूनच गेम चेंजर नाव पडायला चालू झालं आपल्या बैलाचं. लोकांनी ही गाडी हिशोबात धरली नव्हती, ती गाडी हिशोबात आली, म्हणजे तिथं ह्या बैलाने गेम चेंज केला म्हणून हे गेम चेंजर. आणि ही आठवण प्लस बेनाडी आठवण अशी आहे, आमचा दुसरा बैल राजा म्हणून होता, तो होता मानेबंधूंचा. तर त्या बैलाची कवाळी फुटलेली, तिथून रेक 1.5-2 किलोमीटर अंतर होतं. त्या बैलाला अक्षरशः प्रत्येक उडीने वेदना येत होती. तुम्हाला सांगतो त्या बैलाचं तर कौतुक म्हणजे करावं तितकं कमी आहे. सांगतो मला, त्या ठिकाणी दुसरा कुठला बैल असतं तर ते रेगाला आला नसता बैल. लक्षात ठेव, जोडीदाराला साथ कशी द्यायची कुठल्याही प्रसंग तर त्या बैलाकडे शिकायचं, राजाकडे, हिंदी केसरी राजा बुधगाव राजाकडे शिकायचं. बुधगाव राजा काल पण तो डोंगरवाडीला 3 झालाय. ह्या बैलानं एकट्याच्या जीवावर म्हणजे ह्यानं दाखवून दिले मी हाय तू चल म्हणून. हेलिकॉप्टर आणि आपली ब्रेकफेलची गाडी एक झाली आणि ही आपली गाडी 2 झाली त्या दिवशी. हे 2 म्हणजे आठवणी. ड्रोन शूटिंग मध्ये अक्षरशः डोळ्यातले रडू यायला आम्हाला सांगतो ते बघताना चित्र. ही 2 मैदान आहेत बघायची, म्हणजे लक्षात ठेवायचं. कोणतं मैदान आहे? बेनाडीचं. जोल्ले सरकारने काढलेलं 5 लाखाचं मैदान होतं ते. गेम चेंजर हरण्या बैलाविषयी लोकांमध्ये प्रचंड असं प्रेम दिसतंय. माझ्या तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अक्षरशः लोकांनी इतक्या कमेंट केलेल्या आहेत की गेम चेंजर हरण्याची मुलाखत घ्या. म्हणूनच आम्ही आता ही मुलाखत घेत आहे. दादा मला सांगा, आता तुम्ही मैदानामधून येताय तर काय असं विशेष बैलाची काळजी घेताय? विशेष काळजी म्हणजे आरत परतला असते, लांबडं रान पाळायचं असते. 4 किलोमीटर 3 किलोमीटर प्रत्येक वेगवेगळं असतं. तर बैलाला बैल म्हणजे कसं आहे माहिती का, ऍक्च्युअली सांगतो, घोडा हा वेगळा आणि बैल वेगळं. घोड्याला उपाशी ठेवलं नाही तर पण चालत असते पळायला. ह्यांचं कसं असतंय, ह्यांची पचनक्रिया बाकी सगळे यंत्रणा ह्यांची पोटाची वेगवेगळी असते. जर बैलाला जेवढा पाहिजे तेवढा जर बैल उपाशी जर नसला तर 100% बैलाला पोटाचे आजार येतात. आतड्याने अति उपाशी पडतात, आतड्याने पिळी पडते. पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बैल कधी उपाशी ठेवायचा. आपण एक बैलगाडी मालक एक 4-5 वर्ष क्षेत्रात काम करतोय म्हणजे ह्या कमिटीचं किंवा हे मैदान कितीला सुटतंय हे आपल्याला अनुभव असणं लय गरजेचं आहे. बरोबरच आहे. तुमची ही मुलाखत तरुण मुलांच्या गळ्यातला एक ताईतच होऊन जाईल. तरुण मुलांपर्यंत ही मुलाखत साहजिकच पोहोचणारच आहे आणि या मुलाखतीला भरभरून असं प्रेम शर्यत शौकीन लोकांमध्ये लोक देत राहतील. मला सांगा की बैल आता शर्यतीवरून शर्यत जिंकून वगैरे आला तर बैलाची अशी काय विशेष तुम्ही काळजी घेता बाबा, की बैलाला मॉलिश वगैरे काय, गरम पाण्यानं वगैरे असं काय? नाही, तुम्हाला सांगतोय का की ज्यावेळी आपण बैलाला उद्या पळवणार असलो तर बैलाची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, कंडिशन असली तर बैल आपला पळवायचा. माझी ह्याच्याबरोबर ईर्ष्या आहे, ह्या माझ्या गावचं यात्रेचं मैदान आहे, आमच्या भागातलं मैदान आहे म्हणून मी हे मैदान केलंच पाहिजे. हे जर ही वृत्ती जर तुमची असली किंवा ह्या पद्धतीने जर तुम्ही राऊंड करत असतील, बैलगाडी क्षेत्रात करत असतील, तर तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रात कधीही तुमचं नाव होणार नाही, कधीही तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. आपण याला एक महादेवाचा नंदी, आपला घरचा सदस्य म्हणून जर ह्याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला 100% हे बघा, हा मुका जनावर आहे, तो बोलू शकत नाही. तुम्ही कुणावर पैरे केला विचारत नाही, तुम्ही कुठे घेऊन चालला विचारत नाही, तुम्ही कुठल्या गावाला घेऊन चालला विचारत नाही. फक्त त्याचं काय, माझा मालक काय सांगतोय माझं ऐकायची म्हणजे कर्तव्य आहे. पोटाला घालतोय मला म्हणतं ते ऐकणारच ते.
बरोबर आहे. ते काय म्हणजे आपलं काय उलट बोलणार का, अरे माझं तब्येत बरी नाही तू का मला घेऊन चालला, हे मालकाला कळणारी एक गरजेची गोष्ट आहे. मी आमच्या मित्रांना रोज सांगतोय, बैलाच्या बरोबर सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मी बैलाबरोबर असतोय. कारण मी म्हणजे आमचे सहकारी सगळेजण असतात. तुम्हाला सांगतो, हा बैल उद्या पळणार का नाही किंवा किती नंबर करणार, किती नंबर होते हे सुद्धा मी अगोदर पोरांना सांगतो. आणि पाहिजे असलं तर मला सुद्धा काही पोरांनी कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो उद्या माझा बैल किती होतोय आणि हेरा कुठला असेल तर आमचा बैल किती नंबर होतोय. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुम्ही आम्हाला नक्की तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की सांगा. पट्ट्यावर तुमचं नियोजन कसं असते? आता पहिली गोष्ट कसं सांगू तुम्हाला, जनरल सध्या हा बैलाचा बद्दल तुम्हाला बोलतो मी. आपला बैल जनरलचा आहे म्हणल्यावर कमीत कमी आदत पासून जनरल पर्यंत यायला 1.5 ते 2 ते 2.5 तास लागत असते. गाड्या उभा करून सुटून प्रत्येक गटाला 10-15 मिनिटे वेळ, 2-2 गट होत्यात, 2-2.5 तास एक्स्ट्रा जाते. मग उन्हाळ्यातल्या दिवसात भरपूर ऊन असते. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून आम्ही, माझं तर वैयक्तिक आमच्या टीमचं म्हणणं असं आहे सांगतो तुम्हाला, आम्ही बैल लेटच भरतोय. आम्हाला तिथं जाऊन तिथं व्हिडिओमध्ये येण्यात आम्हाला पॉईंट वाटत नाही. ती पहिली गोष्ट आम्ही ह्या वाघाचा विचार करणार. आमच्या तिथं कमीतल्या कमीत वेळेत सगळ्यात लेट जायचं, मस्तपैकी झाड बघायचं, नसलं तर शेडने टिकून जायचं, सावलीत बैल उभा करणे पहिली गोष्ट. त्याचं काम काय, पळणे, नीट घरला येणे. बरोबर. त्याला तिथं उभारणे, पब्लिकमध्ये लय स्टंट करणे हे आमच्या डोक्यात कदापि नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हाला कुणाला जळवायसाठी किंवा आम्ही ह्याच्यासाठी आम्ही कुठलाही राऊंड करत नाही. माझा बैलगाडी क्षेत्रात एकही दुश्मन नाही आणि मला करायचं सुद्धा नाही. सगळ्यांच्या बरोबर मला घरचे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे. आणि राहिला विषय पट्ट्यावर तुम्ही नियोजन विचारते, तुम्हाला सांगतो काय, साधं यायचं आपलं मस्तपैकी, आपला गट कधी झुपलाय तोपर्यंत बैलापाशीच असतोय. मी कुठला गट बघायचो, आमची इच्छा मेला तुम्हाला सांगतो बैलगाडी बघण्याची, फक्त ह्याच्यासाठी काय ह्याच्यापाशीच असतोय. गाडी सुरुवातीला सोडण्यासाठी मी आणि विजू असतोय. हे एक माझा मित्र आहे सुनील रुपनूर म्हणून, गावातलाच आहे. एकच माणूस असा सांगतो तुम्हाला, आरत परतला नंबर ह्यो कलरला नसतोय, कलर करून रेगल नंबर असतोय. सगळ्यात महत्वाचं काय काम असेल तर कलर करून गाडी वळवून व्यवस्थित लावणे. आतापर्यंत ह्याच्याकडनं कधी गाडी चुकीची वळवला आहे, ह्यो फिरवलाय म्हणतात आम्ही सगळी बिनतास असतोय. ह्यो किंवा अनेक त्याच्या संघ कोणता आमचा आकाश असतोय किंवा आणि कोणता असते, उमेश भाऊ आमचे असतील कोल्हापूरचे आहेत, काय हे दोघं तिघं असतात. आम्ही ही दोघं गेल्यात की नाही, आम्ही मी आणि विजू पट्ट्यावर निवांत असतोय. आमची गाडी येते आम्हाला माहिती. अनेक माझे मित्र राहुल म्हणून सांगतो मला, बैला बरोबर तुम्हाला सांगतो कमीत कमी राहुल कोरणे म्हणा, बैला बरोबर कमीत कमी 100-200 मीटर पळते तुम्हाला सांगतो बैलासोबत. म्हणजे ही आवड आहे, त्यात काय असं एवढं काय लय मोठा फरक पडत असेल, पण आवड आहे, आपल्या बैलावर प्रेम आहे. कलर करून गाडी देणे ह्या दोघं तिघांनी एवढं प्रामाणिकपणाने केले. कलरला गाडीच व्यवस्थित ओढली तर तुम्ही नंबर कुठे घेणार आहे, तो पण रोल महत्वाचाच आहे हो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाकडनं होत नाही. तुम्हाला काय म्हणलो, हा खेळ एकाचा नाही, सगळा 8 पायाचा माळा आहे. एक बैल पळून चालत नाही, जोडीचं बैल सुद्धा पाहायला पाहिजेच. बरोबर. गाडीवान सुद्धा तेवढंच काम करायला लागते, लक्षात ठेवायचं. त्याच्याबरोबर इतर गोष्टी सुद्धा घडायला लागतात. आणि आरत परतची एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे असाय सांगतो, आरत परतला तुमचा बैल पळून तुमची सहकारी काम करून ही सुद्धा गोष्ट इतपत खरी आहे. पण त्याच्या मागचे एक तुम्हाला सांगतो, ह्यात आपलं टायमिंग सुद्धा चांगलं लागतंय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात, मागची गाडीनं आपल्या गाडीत चढली, आपण थांबायलाच पाहिजे. काय त्यावेळेला पाय मोडते खरं मी जातो, ही वृत्ती कोण ठेवून चालत नाही ना. बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित पाहिलाय, मागणी येऊन चढण्याला काय पर्याय. त्यामुळे ह्या टायमिंग ह्या सगळ्या योग घडून येणं सुद्धा लय गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नुसता माझा बैल पळतोय, मी लयच माझा बैल जोरात आहे, छाती टोकून कधी मस्ती कधी करायला नाही सांगतो. ह्या जेव्हा मस्ती केला ना सांगतो, त्याचे वाईट दिवस यायला लय दिवस लागत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपण जेवढे शिस्तीत राहील का नाही तेवढ्या क्षेत्रात चांगला, लक्षात ठेवायचं. आता आरत परत मैदानामध्ये लोकांची आतोनात प्रचंड गर्दी असते. भरपूर लोक हुई घालतात. हुई घातल्याने या बैलाला त्याचं काय, बैल शांत राहतो का मैदानामध्ये की चार्ज करतो? बैल हा ऍग्रेसिव्ह आहे, बैलाला ऍग्रेसिव्ह आहे आणि पळून आला तर पण बैल मारले होते. अक्षर सांगतो तुम्हाला, दोघांना बैल पट्ट्यावर धरून देतोय, मला आणि विजूला आमच्या. तर ते जेवढं पब्लिक दंगा करेल तसं बैल जास्त मस्ती करायला चालू करतोय. त्यामुळं त्याला त्या गोष्टीचा पर्सेंट राग आहे सांगतो मला. त्यामुळे आम्ही काय करतोय, माणसं बघितली की बैल लय कावरा बाहेर होते, डिस्टर्ब होते बैल. त्यामुळे पट्ट्यावर येताना आम्ही त्याला लेट आणतोय. घरापाशी जो सांभाळताना त्याची एक स्पेसिफिक जागा आहे, त्याला कोण डिस्टर्ब करायला नाही.
त्याचं दिवस रोटेशन दिवस चालू असते. त्याचं काय काम आहे, अवतार जायचं आहे, त्याच्या वेळी त्याला कासार लावायचं, घेऊन जायचं. बाकीच्या वेळी कापडानं हे भुजव रे, हे आम्ही डिस्टर्ब मूड त्याचा कधी खराब कधी करा नाही बैलाचं. आणि कोण करत असतील तर ते चुकीची गोष्ट आहे, कधीच करा नाही सांगतो. आता साहजिकच तुमचं इतकं नाव मोठं झालेलं आहे, मैदानामध्ये अगदी एक लहान मुलगा जरी आला, सेल्फी घेता, बैलाचा सेल्फी घेतला, तुमचा सेल्फी घेतोय, गाडीवानाचा सेल्फी, हे बघून काय वाटते मनाला? एक सुख समाधान आहे का याच्यामध्ये? समाधान आहे सोडा. कुठल्याही बैलगाडी मालकाला आपली प्रसिद्धी किंवा आपलं नाव होणे ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि माझ्या मते प्रत्येक बैलगाडी मालकाचं एक ना एक दिवस नाव व्हायलाच पाहिजे. प्रत्येक जण नंदी सेवा करतोय म्हणल्यावर त्याला ते फळ मिळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. परत हे नाव व्हायच्या मागं पहिले कारण आपला नंदी पळतोय पण आपलं नाव होते. बरोबर. आणि त्याच्या पाठीमागं जे पडद्यामागचे जे आहेत म्हटलं तर तुम्ही ग्राफिक्सवाले आहेत, ड्रोनवाले आहेत, तुमच्यासारखे युट्यूबर आहेत. तुमच्यामुळे हे सगळ्या गोष्टी साध्य झाले. प्रत्येक घराघरात आता तुम्हाला सांगतो, तुमच्यामुळं मला आफ्रिकेतनं फोन आलाय, अमेरिकेतनं फोन आलाय, दुबईमधनं फोन आलाय, आउट ऑफ कंट्री 3-3 कंट्रीमधनं आम्हाला फोन येतोय. म्हणजे ही साहजिक गोष्ट नाही. हे तुमच्या व्हिडिओमुळेच, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे साध्य होते. एखादा बैल एखादा पट्ट्यावर पडला, नंबर झाला, हे तेवढं भागवारी फक्त मर्यादित राहिले होते विषय. पेपरला जरी आउट झालं तरी पण ते जिल्ह्यापुरतं गावापुरतं मर्यादित झालं. पण तुमचं वर्ल्ड वाईड तुम्ही फेमस करणारे माणसं आहे, त्यामुळे तुमचं एक सत्कार सगळ्यांचा घेतलाच पाहिजे या गोष्टीबद्दल. एक तरुण गाडा मालक आहे तुम्ही. आता भरपूर तरुण मुलं शर्यत क्षेत्रामध्ये आलेले आहेत. या तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल? पहिली तर गोष्ट, असा बैल आमच्या दावणीला लाभणं आणि एवढ्या कमी वयात हे नाव होणं हे ईश्वराचं कृपा किंवा आशीर्वाद म्हणलं तर काय अडचण नाही. कारण आरत परतला नाव होणं ही सहजासहजी गोष्ट नाही. पट्टा पद्धतीचा सुद्धा आपला बैल आहे. पट्टा पद्धतीला एक स्पेसिफिक कमिटी असते, एक पट्टा असतो, एक ट्रॅक असतोय. तिथं चॅलेंजेस थोडं कमी आहेत, इथं भरपूर आहेत. आणि ह्यामध्ये असा बैल भेटणं हे माझ्यासाठी एक सुदैवाची गोष्ट आहे. आणि तरुण मुलांना सांगायचं म्हणजे असं आहे, कुणाला ईर्ष्या करून, कुणाला हे करून म्हणजे ह्याची गाडी मारतोच हेच करून, हे अशा प्रकारे जर तुम्ही राऊंड करत असतील तर तुम्ही हे कुठं चुकीच्या दिशेने चाललाय. ह्या बैलगाडी क्षेत्रात पहिली गोष्ट, तुम्ही आलाय म्हणल्यावर तुम्ही दिशा निवडणं हे लय महत्वाचं आहे. मला जायचं आहे मुंबईला, मी चाललोय इकडे विजापूरकडे तोंड करून, मी आयुष्यभर मुंबईकडे पोहोचणार नाही किती जर स्पीड असला तरी पण. आणि मला मुंबईला जायचं आहे, मी सायकलला जर चाललोय तर माझी दिशा बरोबर आहे, 100% आपण एक ना एक दिवस ते अचिव्हमेंट, ते ठिकाण आपण गाठणार. त्यामुळे दिशा आधी योग्य निवडा. आपले मित्र तसे ठेवा की आपल्याला सल्ला चांगला देणार आहे. नाहीतर ह्यात काय होते, ह्यात मैत्री तोडत्यात पण आणि जोडत्यात पण. बैलगाडीतली मैत्री तुम्हाला एक आशय सांगतो, तरुण मुलांची तुम्हाला सांगतो, जीवाला जीव देणारी मैत्री बैलगाडी क्षेत्राला लक्षात ठेवायची. बरोबर. काय संबंध आहे, गडिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इकडं विजापूर, हातकलंगडे, ह्या प्रत्येक गावातनं अंकले, बाज, जत इकडनं लोक बऱ्याच सत्कार करून घ्यायला, ही सगळी मुलं एवढं प्रेम आपल्याला द्यायला. ही मैत्री आहे. दादा तुम्ही ती या, आमच्या घरी या, घरचं रिलेशन तयार होतं या गोष्टी. पूर्ण डायरेक्ट घरापर्यंत जेवायला. अहो आपले जवळचे पाहुणे कधी आपल्या जेवायला बोलवत नाहीत. बैलगाडीतली मैत्री तुम्हाला सांगतो, अशा जीवाला जीव देणारी मैत्री म्हणजे असेल तर ती बैलगाडीतली मैत्री लक्षात ठेवा. बाकी कुठल्याही क्षेत्रात अशी मैत्री होत नाही तयार, अशी माणुसकी तयार होत नाही. ती माणसं बैलावर प्रेम लावतात. बैलगाडी क्षेत्रात म्हणजे माणसं प्रत्येक आहे ती बैलावर, जनावरांवर लावते तर माणसावर किती लावत असतील. बरोबर. आता आमचं बेडगेचा अण्णा असेल, उमेश असतील, आमचं सुनील दादा असेल, विशाल, विजू, नागेश अण्णा, आकाश, पंकू, वैभव दादा आमचे भरपूर आहेत. चुकून कोणाचं राहुल, कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं, रमेश अण्णा, कोणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असेल तर ते मला माफ करा. आता ह्या सगळ्या मीडिया पुढे आणि ह्या सगळ्या पुढे माणूस चळबळ होती, त्यामुळे एखादी गोष्ट नाव घ्यायचं राहिलं असेल मी तर तुम्हाला सांगतो, ह्या मुलांनी पहिली गोष्ट, ही माझी कोण सख्खे म्हणून कोण आहेत तुम्हाला सांगतो काय, ही सगळी सख्खे नाहीत पण सख्या भावापेक्षा काही कमी नाहीत तुम्हाला सांगतो काय. ह्या मुलांनी एवढा मला सपोर्ट, एवढा आधार दिला सांगतो ह्या सगळ्या गोष्टीत काय, की त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला मी फक्त गाडी सुट्टी की एका ठिकाणी उभारतोय. ह्या बाकीच्या कोणाला सांगायला लागत नाही की तू इथं उभार किंवा तू हे कर किंवा ते कर. प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू, प्रत्येक आपापली भूमिका माहिती आहे की आपण काय करायचं. तुम्ही कुठे पण ऑब्झर्व करा
किंवा काही तुम्ही असा हे अभ्यास करा, आमचं वैभवच्या ड्रोन शूटिंग चेक करा किंवा आमची मुलं काम व्यवस्थित करतात का नाही. हे चुकीचं कधी काय कृत्य आमच्या कुठल्या पोरांनी बॅटरी कधी केली काय, हे चुकीचं कधी काय दिसणार नाही आमच्या पोरांकडे. कधी आमचे कधी मुलं आणि स्टेटस पाहिजे कधीही कोण, मी आमच्यात पण कोण करते तुम्ही सुद्धा कोण करतो नका, कारण हे क्षेत्र ह्यात प्रेम मिळवायचं आहे, वैरत्व मिळवायचं नाही आपल्याला. त्यामुळं सगळ्यांनी सगळ्यांच्या बरोबर प्रेमानं आदरानं राहिलं पाहिजे. आतापर्यंत आपलं पण रेकॉर्ड आहे, कधी कुठल्या मालकाला फसवलं नाही आपण, कधी कुठल्या मालकाला तुझा बैल कमी लागलाय म्हणून खालच्या लेवलची भाषा कधी काय बोलली नाही. कधी कुठल्या ड्रायव्हर गाडी चुकीची हाणली म्हणताना त्याला कधी काय चुकीचं बोललं नाही आपण. कधी कोणाच्या राऊंड क्षेत्रात काय फसवणूक कधी काय केली नाही आपण. त्यामुळे परमेश्वरानं आपल्या ह्या लेवलला आणलंय असं मला वाटतंय. इथून पुढे आपल्यात हीच हे बैल अजून कितीही पडू दे, आपल्या स्वभावात फरक पडणार नाही आता काय. आणि तुम्हाला सांगतो याच्यामुळे परमेश्वरानं आमच्या कुठं बघितले म्हणून आम्ही ह्या लेवल आणले. इथून पुढे आमच्याकडनं हीच माझी भूमिका राहील. आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आमचं माझ्या आपल्या नंदीवर म्हणजे आपल्या हरण्यावर असंच राहू दे, हे सगळ्यांना मी मनापासून सांगू इच्छितो. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांना. ठीक आहे, धन्यवाद.